हॅलो, हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. आज म्हणजे कुकिंगला सुट्टी दिलेली आहे आणि आज जी आहे तर तुमच्याशी काही गोष्टी शेअर करत आहे. कारण काय झाले म्हणजे कसं असतं की रोज कुकिंग असते. मला ना प्रत्येकाला असं वाटतं की ही कुकिंग करते. कुकिंग करून हिच्यामागे काही एवढं काही काम नसेल. पण मी तुम्हाला माझी जी आहे जीवनाची म्हणजे रोजचं डेलीचं माझं जे रुटीन आहे ते पण दाखवणार आहे. कोणाकोणाला असं वाटत असेल, की कुकिंग म्हणजे काही एवढं काय तामझाम नाहीये. पण नाही फ्रेंड्स कसं असतं ते पण तुम्हाला सांगते. कारण बाहेरच्या ऑर्डर करून, घरची कामे करून नंतर व्हिडिओ YouTubeवरती काम करणं खूप अवघड असतं. त्यासाठी जे आहे तर माझी व्हिडिओ तुम्हाला आज थोडीशी माझी माहिती किंवा समजा मी काय करते ते माझ्याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती देते. तर आपण स्टार्ट करतोय आता. आणि आतापर्यंत माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. तर तुम्ही पाहिलंच असेल, की इथं असं झाले ह्याच्या व्हिडिओ काढण्याच्या अगोदर मी आमची ऑर्डर होती मोरगावमध्ये. तर मोरगावमध्ये ऑर्डर केल्याच्या नंतर त्या दिवशी खूप पाऊस होता. म्हणजे एवढा पाऊस होता आम्ही ऑर्डर केल्याच्या नंतर घरी आलो, आवरलं आणि नंतर आम्ही निघालो मुरुड जंजिरा जाण्यासाठी. तर त्यासाठी तुम्ही पाहतच असाल, की 7:00-7:30च्या आम्ही दरम्यान निघालो होतो. तर घरीच म्हणजे पारगावमध्ये आम्ही पाण्याचे जार वगैरे घेतले आणि तिथून स्टार्टिंग जर केली तुम्ही पाहिलं पण असेल, की डिझेल वगैरे काय टाकलं, पेट्रोल वगैरे काय लागत होतं ते सगळं टाकून घेतलं. आणि हा व्हिडिओ जे आहे ना, तो दुसऱ्या दिवशीचा आहे. कारण दुसऱ्या दिवशी जे आहे तर आम्ही म्हणजे अंघोळ्या वगैरे काहीच केलेलं नव्हतं. जिथे ऑर्डर होती ना, तिथं लग्न म्हणजे तिथं असं एवढ्या काही सुविधा नव्हत्या. तर आम्ही काय केलं थोडंसं बीच वगैरे फिरलो. तिथंच अंघोळीला वगैरे सोय होती. तर तिथं पैसे देऊन वगैरे आम्ही अंघोळ वगैरे केली. तिथं तुम्ही पाहत असाल, की तिथं पोहेची ऑर्डर दिलेली आहे आणि चहा पोहे अ, नाश्ता केल्याच्या नंतर मग आम्ही इथून जे का हॉल आहे म्हणजे हॉल पण नाही इकडं कोकणी भागात आहे ना, म्हणजे मुरुड, जंजिरा कुठे, अलिबाग कुठे आम्हाला दरवर्षी ह्या ठिकाणी ऑर्डर असते. आणि ह्या ठिकाणी असं असतं, की कार्यालय वगैरे, हॉल वगैरे नसतात. हे घरी अरेंज मॅरेज करतात. म्हणजे पुरण कसं म्हणजे एकदम खूप असं सुंदर आपल्याकडे कसं सगळ्या सुविधा असतात ना, पण ह्यांच्याकडे कसं असतं, की प्रत्येक ठिकाणी खूप खूप छान असं म्हणजे त्यांची घरची जी लग्न असतात ना, खूप छान असतात. कारण आता आम्ही प्रत्येक दरवर्षी जर जातो ना, आम्हाला म्हणजे खूप भारी वाटतं. कार्यालयामध्ये लग्न जे करतात ना, ते सगळी तिथं सोय असते. पण घरचे जे हातभार सगळे लावतात ना, तर खरंच खूप छान आहेत. हे तिथले लोकेशन आहे. ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पण ते दाखवणार आहे, की कोणत्या ठिकाणी आम्ही ऑर्डरसाठी गेलो होतो. मुरुड जंजिरा इथे गेलो होतो आणि नंतर तुम्हाला जे काही शूट तिथे जे व्हिडिओ वगैरे आहे ना, ते सगळं तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि तुम्ही म्हणता असाल, की ऑर्डर कशाची? तर तुम्हाला आधी पण बऱ्याच व्हिडिओमध्ये मी बोलले होते, की साई इव्हेंट ग्रुप आहे. लग्नाची ऑर्डर घेतले जातात. त्याच्यामध्ये तुतारी वगैरे येतात, अक्षता वगैरे येतात, डॉल वगैरे येतात. हे बऱ्याच जणांना माहिती असेल, पण काही लोकांना माहिती नसेल त्यासाठी ही सांगते. तर तुम्ही तर पाहत असाल, की हे जे आहे ना, ते शाळा आहे. त्या शाळेमध्ये लग्न आहे ते पण खूप छान बरं का. तर तुम्ही म्हणणार पण नाही ही शाळा आहे का? पण तुम्हाला आतलं पण लोकेशन दाखवते. तुम्ही म्हणजे फसताल, की तुम्ही म्हणताल, "खरंच ही शाळा आहे का?" इतकं सुंदर डेकोरेशन केलं होतं आणि तुम्ही तर पाहत असाल, की तिथं जर झाडं आहेत ना, एकदम वेगळी आहे. आपल्याकडे कसं असतं, की प्रत्येक झाडं वेगवेगळ्या पद्धतीचं असतं, पण तिथे तिथले झाडं जी आहेत ना, खूप मला वेगवेगळे असतात ना, मला खूप आवडतात. आता तुम्ही हे पहा, तर हे फुल किती छान आहे. आपल्याकडे शक्यतो मी तर नाही पाहिलं बरं का अजून, तर तुम्ही जर पाहिलं असेल तर कमेंटमध्ये सांगा. तिथं तुम्ही पाहत असाल, की कशाप्रकारे अबोली कलरची जी होती ना, मस्त अशी फुलं आली होती. तर आम्ही तिथून निघालो होतो 7:00-7:30 वाजता. तिथं पोहोचलो 4:30 वाजता रात्रीच्या वाटप आणि जे हॉल होता ना, हॉलला खेटून ही जी झाड आहे ना, फणसाचं झाड आहे. तुम्हाला तर माहिती आहे तिथं कोकणामध्ये कसं असतं, की फणस, आंबे वगैरे भरपूर मिळतात. काजू वगैरे भरपूर काही आहे बघायला भेटतात. हे तुम्ही पाहत असाल आणि नंतर आम्ही अंघोळ्या वगैरे असं केल्याच्या नंतर हॉलमध्ये एंट्री केली. ते तुम्ही पाहत असाल, की नंतर आम्ही थोडासा हा शूट घेतलेला आहे आणि स्टार्टिंग केली. हे पहा, हे एंटर आहे. म्हणजे स्टार्टिंग आहे. इथून आम्ही स्टार्ट केला हा व्हिडिओ हे करायला.
तर स्टार्टिंग केली हे व्हिडिओ सगळा शूट केला कारण तुमच्यापर्यंत पोहोचला कारण का, की मला बाहेरची कामे करून मला घरची कामं करून करावी लागतात आणि त्यासाठी मी 4 ते 5 दिवस झाले माझा कुकिंगचे व्हिडिओ काही आलेले नाही आणि मी शूट केलेलं नाही आणि का केलेलं नाही ते पण तुमच्याशी शेअर केलेलं आहे. तर तुम्ही इथं पाहत असाल, की कशाप्रकारे वाटते का तुम्हाला खरं सांगा, की हे हॉलमधलं आहे म्हणून? अजिबात नाही ना. हे तुम्ही पाहिलं नारळाची, सुपारीची झाडं वगैरे आहे ना, आई शप्पथ! इतकं छान वाटत होतं ना. इथं कसं सर्व जे आहे ना, तर निसर्गरम्य वातावरण आहे ना, तर खूप असं मनाला भावुक होतं. खूप छान वाटतं, की जेणेकरून आपण कसं असतं आपलं वर्षभरात स्वतःला खूप स्ट्रेस असतं, की कामाचे वगैरे असं काय तसं. पण निसर्गात थोडासा वेळ दिला ना, तर बघा कसं आपलं माइंड एकदम सेट होतं आणि एकदम फ्रेश होतं आणि जिथे ते जे काही आहे ना, तर तुम्ही पाहिलंच आहे कसं काय वातावरण आहे. आणि तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच लग्नात, की अक्षता वगैरे असतात. फुलं वगैरे पण असतात. इथं पण एक खास बात होती. इथं ना मिठाई म्हणजे ठेवली होती. त्यांनी पेढे पण ठेवले होते, अक्षता होते आणि नंतर फुलं पण होते. तुम्ही तर पाहत असाल इतकं गरम होत होतं बेमाप. लिमिटच्या बाहेर गरम होत होतं. त्यांनी आमच्यासाठी तुम्ही पाहिलं असेल या व्हिडिओमध्ये, की त्यांनी मोठे-मोठे जे कूलर होते ना, जे फॅन होते ते लावले होते. ही नवरीची एंट्री झालेली आहे. नवरदेवाची पण एंट्री झालेली आहे. मी हॉलमध्ये गेल्याच्या नंतर पुढचा मी काही शूट घेतलेला नाही कारण तेवढा वेळ नव्हता. पाऊस पण पडत होता. कूलर पण चालू होते. तुम्ही विचार करू शकत असाल, की एवढ्या पावसात आम्ही कूलर लावली होती म्हणजे किती वातावरण गरम असेल. तर हे सगळे जे आहे ना, लग्न झाल्याच्या नंतर हा मेन मुद्दा आहे. आणि तुम्ही आता पाहत असाल, की हे जे आहे ते इथं पुराणा मंदिरची जी शूटिंग झालेली आहे, तर ह्याच भूत बंगल्यात म्हणलं तरी काही हरकत नाही. ह्या महलमध्ये शूट झालेलं आहे आणि नंतर आम्ही रोहाच्या मार्केटमध्ये गेलो होतो आणि नंतर तिथून पुढे जे आहे, तर माझा आवाज म्यूट केल्याच्या नंतर तिथलं जे वातावरण सगळं तुमच्याशी शेअर केलेलं आहे. तर तुम्ही इथं पाहू शकता. आता भूत नाही पण हवेलीचा आता पिक्चर आहे पूर्ण. कसे बनवतात होय मेथीची भाजी कापून होय. दुसरं नाही काय करायला. दिसतंय. शार्क मच्छी.